परमेश्वराला ऐकून प्रणाम। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सहयोग मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मौजा लोभी या ठिकाणी माननीय जागंजो साहेब यांच्या निवासस्थानी नववाहन कार्य पार पडलं आणि या निमित्ताने या ठिकाणी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता करता करविता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महानतेगी बाबा जुमदेवजी सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। मानव धर्म वाढीसाठी बाबांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या आपल्या मातोश्री सौ वाराणसी डुबरीकर या सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय, मंडळाचे माजी संचालक आणि खापा परिसरातील मार्गदर्शक माननीय बालकदाजी ठवकर साहेब या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे संचालक साहेब निनावेजी शहारेजी उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। ज्यांच्या माध्यमातून ही चर्चा बैठक आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे गजाननजी राऊत साहेब मार्गदर्शक साहेब उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शक साहेब रणजितजी ठवकर साहेब साधापणे उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। नरेशजी फराटे साहेब मिरजपूर उपस्थित आहेत, यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले माझे सगळे मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, सेवक मंडळी, आमच्या सोबत आलेले मेहर गुरुजी, मंचाच्या समोर बसलेले सगळे माझे सेवक बंधू, सेवक बहिणी, बालसेवक, बालसेविका, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। ज्यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडलेला आहे, पडत आहे असे जगनजोड जी कुटुंब आहे त्यांना सुद्धा मी नमस्कार करतो। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी हा एक सुंदर छोटासा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। मला वाटते 20-25 दिवसापूर्वी आमचे पंकजदादा देवारे यांनी मला पत्रिका पाठवली आणि सांगितलं की दादा म्हणे ज्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम आहे त्यांची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी आलं पाहिजे। मी म्हटलं मी सुट्टी असेल तर प्रयत्न करीन, सुट्टी नसेल तरी प्रयत्न करीन 1-1:30 वाजेच्या नंतर। पण आजची सुट्टी निघाली आणि येण्याचा विचार नव्हता, कारण काल तुमसरला नवा हवन कार्य होता, त्या ठिकाणी आज सुद्धा नवा हवन कार्य आणि त्यांनी आज सुद्धा रिक्वेस्ट केली होती येण्यासाठी, पण पालक भाऊनी म्हटलं आपण इकडे जाऊ। जेव्हा पंकज दादाचा फोन आला आज की तुम्ही येत आहात का, मी म्हटलं भाऊला विचारून सांगतो। आणि भाऊची इच्छा झाली इथे येण्याची, आणि इथं आल्यानंतर खरोखर म्हणजे एवढं चांगलं वाटलं की मी जर इथं आज नसतो आलो तर त्या ताईनं जो अनुभव सांगितला, ज्यांच्या कुटुंब निवासस्थानामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे, तो अनुभव कदाचित मी मिस केला असता। त्या ताईनं जो अनुभव सांगितला तो अनुभव ऐकताना माझाही मन भरून आला। म्हणजे विश्वास काय असते, परमेश्वरावर श्रद्धा काय असते, ते त्या ताईनं आज आपल्याला सांगितलं। अनुभवाच्या माध्यमातून त्या कुटुंबाने आपल्याला जागवलेलं आहे की कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही मोठं संकट आपल्यावरती आलं तरी परमेश्वर आपल्या पाठीशी उभा आहे, हा खंबीर विश्वास आपल्या सर्व सेवकांमध्ये कायम असल्या पाहिजे। पुरातन काळामध्ये आपल्या देशामध्ये घरांना दरवाजे राहत नव्हते, पण जेव्हा विश्वास कमी झाला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला, आणि जेव्हा विश्वासघात झाला तेव्हा कुलूप आणि किल्लीचा जन्म झाला। हा विश्वास पुन्हा कमी झाला, चोऱ्या लुटमारी होऊ लागल्या, तेव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा जन्म झाला। आणि हा विश्वास या लोकांमध्ये पुन्हा कायम राहावा असं भगवंताला वाटलं, आणि म्हणून भगवंतानी महानतेगी बाबा जुमदेवजीच्या रूपानं या मानव धर्माचा जन्म केला। त्या विश्वासाला खरंच आपण जपतो का? या ठिकाणी राऊत साहेबांनी सांगितलं की चर्चा बैठक किती महत्वाची आहे आणि या चर्चा बैठकीचा लाभ कोणासाठी आहे, फायदा कोणाला आहे, आपण खरोखरच या चर्चा बैठकीला जपत आहोत का? विचार माणसामध्येच निर्माण होतात आणि त्या विचाराचं परिवर्तन
आपल्या भक्तीमध्ये होते. भक्ती निर्माण झाली म्हणजे श्रद्धा असेल तर भक्ती निर्माण होईल, पण तुमची श्रद्धा नसेल तर भक्ती निर्माण होणार नाही. भक्ती निर्माण होणार नाही तर विश्वास तुमचा बसणार नाही भगवंतावर, आणि विश्वास बसणार नाही तर त्याचे गुण, त्या परमेश्वराचे गुण सुद्धा आपल्याला अनुभवायला येणार नाही. 24 तारखेला अपघात झाला आणि 27 तारखेला म्हणजे ऑपरेशन झालं का तुमचं, टाके लागले. 27 तारखेला ते आले, 28 तारखेचा महिना आणि अवघ्या 2 दिवसांनी त्यांनी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली. म्हणजे विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे परमेश्वरावरती. आमच्यासारखा माणूस राहिला असता तर हिंमत हारली असती, विश्वास कमी झाला असता, पण तो विश्वास त्यांनी कायम ठेवला. हा शिकण्यासारखा, त्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि म्हणून किती मोठा संकट आला, किती परिस्थिती आपल्याजवळ खालावली गेली, तरी परमेश्वर आपल्या पाठीशी आहे. हा ठाम विश्वास आपण प्रत्येकाने कायम ठेवल्या पाहिजे. आम्ही या चर्चा बैठकीमध्ये बसलो, पण आमचं मन जर कुठंतरी असेल तर ही या चर्चा बैठकीचा सार्थक होणार नाही, आमची भक्ती सार्थक होणार नाही. कारण बाबांनी सांगितले आहे की चर्चा बैठक ही एक भक्ती आहे. त्यावेळेस कोणीतरी गुलाबाच्या फुलाला विचारलं की म्हणे तो रात्रभर फुलतोस डुलतोस, सुगंध देतोस, सकाळी मोठा फुल होतो, त्याच्या एखाद्या कड्यापासून मोठा फुल होतो, आणि जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि त्याला पटकन तोडून टाकतो तेव्हा त्याला दुःख नाही होत का? गुलाबाच्या फुलाला विचारण्यात आलं, तुला म्हणे दुःख होत नाही का? तो फुल उत्तरला, दुःख होते म्हणे, खूप दुःख होते, पण मला तोडणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी स्वतःच्या दुःख विसरून जातो. महान त्यागी बाबा जुमदेवजीला सुद्धा आम्हा सेवकांना जागवण्यासाठी खूप दुःख झाले, खूप परिश्रम करावे लागले, पण आम्हा सेवकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी, आम्हा सेवकांच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी बाबा स्वतःचे दुःख विसरून गेले. बाबांना कमी दुःख झाले का? कमी परिश्रम करावं लागलं का? पण बाबांची सेवा निष्काम होती. कितीही दुःख झाला, कितीही परिश्रम करावं लागलं तरी बाबांनी आपले तत्व सोडले नाही, बाबांनी आपले विश्वास डगमगू दिला नाही. जेव्हा बाबा अंतिम समयी, बाबाची अंतिम वेळ होती आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, त्यावेळेस निष्काम सेवा काय असते, त्यावेळेस त्या दवाखान्यामध्ये जेव्हा बाबाला ऍडमिट करण्यात आलं आणि त्यावेळेस खर्च होता त्या काळातला 20,000 रुपये, बाबाच्या उपचाराचा खर्च होता 20,000 रुपये. तो 20,000 रुपये मंडळाने देऊ केला. बाबाचा मुलगा यायला होता अमेरिकेवरून, 20,000 रुपये मंडळाने देऊ केला दवाखान्यामध्ये, आणि दिला, मला वाटतं दिला मंडळाने ते 20,000 रुपये दिला उपचार करण्यासाठी, पण बाबांना आराम झाला नाही. पण जेव्हा बाबाचा मुलगा आला आणि बाबाच्या मुलाने ते 20,000 रुपये परत केले, तेव्हा बाबा त्या बेडवरून उठून बसले. ही निष्काम कृपा बाबांनी संपादन केली. बँकेमध्ये जायचे बाबा, चहा घ्यायचे, त्यावेळेस चहाची किंमत 4 आणे होती, 25 पैसे. ते 25 पैसे आपल्या धोतराच्या किंवा त्या कुर्त्याच्या खिशातून काढायचे आणि 25 पैसे आपले 25 पैसे आपले चहाचे बाबा देत होते. ही निष्काम कृपा बाबांनी या मार्गामध्ये सगळ्या सेवकांना जागवण्यासाठी संपादन म्हणजे आम्हाला दाखवून दिली, पण आम्ही त्याच्यातून जागलो नाही. अजूनही आमच्यामध्ये जुने विचार निर्माण होत आहेत, अजूनही आम्ही इकडचे तिकडे जात आहोत, अजूनही आमच्या विचारांना भुरसटपणा लागलेला आहे. एक चित्त, एक लक्ष, एक भगवान हा विचार आमच्यामध्ये अजूनही निर्माण झालेला नाही आहे. कुठेतरी आम्ही आजही भटकत आहोत. जोपर्यंत आमचा विश्वास खंबीरपणे बसणार नाही त्या कृपेवरती, तोपर्यंत त्या कृपेचे गुण सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळणार नाही. आमच्या सिहोऱ्याजवळ हरदोली आहे, तिथला अनुभव आहे. सुखलालजी सरनागत यांच्या कुटुंबामधला. सुखलालजी सरनागत यांच्या घर रस्त्यावर आहे आणि रस्त्याच्या मागे त्यांची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये विहीर आहे, वॉटर पंप आहे. त्या ठिकाणी त्या वॉटर पंपच्या आजूबाजूला जी म्हणजे शेत आहे, बांधी आहे, त्या बांधीमध्ये ते वाफे वगैरे लावतात, लसणाचे, कांद्याचे, संभाराचे वाफे लावतात आणि त्या वाफ्यांना पाणी घालण्यासाठी त्यांची 20 वर्षाची मुलगी दररोज जायची आणि त्यांच्या शेतामध्ये चूर्ण चालू होता. ते चूर्ण चालू होता, वडील त्या चूर्ण्यावर होता, काका होता,
चुलता होता आणि त्यांच्या त्या मुलीचा भाऊ सुद्धा चुरण्याचं काम करून राहिला. मुलगी आली, विहिरीला पाणी भरपूर होता, म्हणजे विहिरीला पाणी असा होता की हात दीड हात दोर टाकायचा आणि पाणी काढायचं आणि मग वाफेला पाणी टाकायचं. पण मुलगी या कृपेला जागलेली होती. तिचा विश्वास पर एक ठेसही लागली तरी तोंडातून एक शब्द निघते, बाबा हनुमान. आम्हाला ठेस लागली तरी तोंडातून शब्द निघायला पाहिजे, बाबा हनुमान. मुलगी गेली, वाफ्याला पाणी टाकताना एक दोन गुंड पाणी टाकला आणि त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा ती पाण्याला गेली तिचा तोल गेला आणि तोल जाऊन ती पाण्यात पडली. पाणी जो होता विहिरीचा तुडुंब होता, एकदम विहिरीत म्हणजे हात दीड हात पर्यंत वरती पाणी होता. आणि ती विहिरीत पडली, मुलगी विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर गायब झाली, दिसलीच नाही पाण्यामध्ये. आता तिथं ती मुलगी पाणी भरत होती, मग कुठं गेली म्हणून शोधाशोध सुरू झाली. चूर्णा करणारे सुद्धा ते मुलं, तिचा भाऊ, तिच्या वडील, चुलता सगळं इकडे तिकडे बघू लागले, पण मुलगी दिसली नाही. तिच्या आईला आवाज दिला, आवाज म्हणजे घर जवळच होता, आवाज दिला. आई सुद्धा आली, म्हणे इथं पाणी भरायला आली होती, दिसून नाही राहिली. सगळं शोधाशोध सुरू झाली आणि थोड्या वेळाने तिची आई त्या विहिरीला डुंकून पाहिजे तर मुलगी पालखी मारलेली होती, मांडी घातलेली होती. मांडी घालून एक हात कडीला असा धरलेली होती आणि बाबा हनुमानजी करत होती. पाण्यावर मांडी घालून बसली होती. तिला मग हात वगैरे दिला 2-4 लोकांनी आणि तिला बाहेर काढलं. तेव्हा तिच्या आईनं तिला विचारलं, ते म्हणे खूप वेळपर्यंत तू दिसलीच नाही, ओली झालेली होती, पूर्ण पाण्याने ओली झालेली होती. म्हणजे खूप वेळपर्यंत तू दिसलीच नाही, कुठं होतीस? तेव्हा तिने सांगितलं, म्हणे माझा तोल गेला आणि तोल जाऊन मी विहिरीच्या तळाशी गेली, एकदम तळात गेली, खाली गेली. तिथं गेल्यानंतर मला माहित नाही, म्हणजे कोणीतरी मला खालून उचललं, कोणीतरी मला खाली उचललं आणि उचलून वर आणलं आणि मी वरती आली. कोणी उचललं? त्यावेळेस मी जेव्हा पाण्यात पडली तेव्हा माझ्या तोंडामध्ये एकच शब्द होता, कोणता? बाबा हनुमानजी. आणि ती बाबा हनुमानजीची कृपा जागृत झाली. म्हणजे तो विश्वास त्याही वेळेस म्हणजे अंतिम समय सुद्धा आमच्या मुखात जर असेल आणि आमची वेळ जर आली नसेल तर त्या काळाला परत जावं लागेल. म्हणून मी जो बोलत आहे वारंवार विश्वास, तो विश्वास आपल्या अंतिम वेळेपर्यंत आमचा विश्वास या कृपेवरचा कायम असला पाहिजे. आणि जर आम्ही कर्मच केले नाही, कारण हा धर्म कर्मावर टिकलेला आहे. नाही आम्ही निवड या धर्मात आहो, आम्ही या धर्मात आहो, सकाळी विनंती करतो, सायंकाळी प्रार्थना करतो, बचाला म्हणजे एवढंच आमचं कर्तव्य आहे असं नाही आहे. आमचे कर्म सुद्धा चांगले असले पाहिजेत. माझे कर्म जर चांगले असतील तर माझ्या कर्माचा जो अनुकरण आहे, माझे कर्म, माझे विचार कसे आहे, माझे वागणूक कसे आहे, माझे आचरण कसं आहे, याचा परिणाम माझ्या कुटुंबावर. माझं आचरण चांगलं असेल, माझी वागणूक चांगली असेल तर माझ्या मुलावर, माझ्या मुलीवर त्या आचरणाचा, त्या विचाराचा, त्या वागणुकीचा फरक पडेल. मी कुटुंबामध्ये पत्नीला शिवीगाळ करीन तर माझा मुलगाही तशी शिवा शिकत, माझी मुलगी तशी शिवा द्यायला शिकत. कर्म चांगले असले पाहिजे. माझा मुलगा 8व्या-9व्या वर्गात होता आणि आज म्हणजे 23 वर्षाचा आहे. 8व्या-9व्या वर्गात असताना सायकलीने शाळेत जात होता, सुदामा शाळेमध्ये. आणि त्याला एक गाडीला किक मारली एका व्यक्तीनं, म्हणजे खरबीचा सेवक आहे, तो ठेकेदार आहे बांधकामाचा. त्यानं गाडीला किक मारली, जशी किक मारली तसेच त्याच्या खिशातून नोटाचे बंडल पडले खाली. नोटाचे बंडल पडले, माझ्या मुलांनी उचलले आणि त्याच्या बरोबर एक त्याचा मित्र होता, माझ्या मुलाचा मित्र. तर तो त्याला म्हणते, अभि एवढे सावळेने पैसे भेटले होते, बंडलच होते, कारण तो पगाराचा दिवस होता ठेकेदाराच्या, मजुरांना वाटण्याचा. तर ते बंडल भेटले, चल लवकर म्हणते इथून पळून जा, आज शाळेत नाही जाऊ, आज शाळेत नाही जावायचे, आज घरी जावायचा. मुलगा का म्हणते, बाबा म्हणते आपल्या खिशातले 10 रुपये जर पडले तर आपल्याला कसा वाटते म्हणते, आणि त्याचे एवढे पैसे पडले तर त्याला किती दुःख होत असेल म्हणते. नाही म्हणते त्याचे पैसे वापस करू. पण तो गाडी घेऊन निघून गेला, किक मारून गाडी घेऊन निघून गेला होता, तो गेला कोणी माहित नाही. आता शाळेला इकडे वेळ होत राहिली तरी तो सायकलीनं त्या माणसाला पूर्ण मोहाडी फोडून राहिला, सायकलीनं फिरून राहिला आणि त्या माणसाला पाहून राहिला. आणि तो आस्कूल बाबा म्हणते त्याच्या इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये भेटला. त्या दुकानामध्ये भेटला, काकाजी तुमचे पैसे. तो आपले खिसे पाहून राहिला आणि खिसे पाहिल्यानंतर तू मुलगा कोणाचा आहोत तर म्हणे लिल्लारी.
त्यानं ओळखलं आणि याला 100 रुपये देत होता. यानं म्हणलं नाही मला पैसे नाही पाहिजे, तुमचे पैसे भेटले याच्यात, तुम्ही मला ओळखल्या याच्यात मला समाधान आहे. तो मुलगा, याच्यासाठी अनुभव सांगतो, तो मुलगा गेल्या म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झाला, त्या ग्रॅज्युएशनच्या आधीपासून दररोज पहाटेला उठतो, कार्य करत नाही, पहाटेला उठतो, सगळ्याच्या आधी उठतो. कधी त्याच्या आईला वेळ झाला तरी तो पाठ वगैरे धुदाई करतो आणि दररोज पहाटेला परमेश्वराला कापूर अगरबत्ती लावून योग मागतो. यावर्षी तो कॉम्पिटिशनच्या परीक्षा देत आहे. यावर्षी त्याने 6 परीक्षा पास केलेल्या आहे, एक नाही 6. आणि त्याच्यामध्ये मॅनेजरची परीक्षा सुद्धा आहे, पण तो जॉईनिंग नाही करून राहिला. इथं येता बरोबर सुद्धा भाऊला माहित आहे, सरांना माहित आहे, दाखवलं मी पत्र. इथं येत महाराष्ट्र बँकेची परीक्षा पास केली, इथं जसं आलो त्यानं पत्र पाठवलं, पप्पा 5 अरे जॉईनिंग कर. तो नाहीच म्हणून राहिला, त्याचे स्वप्न मोठे आहे. आता हे कोणाच्या माध्यमातून राहिला, माझ्या माध्यमातून होऊन राहिला का? त्याचे जे संस्कार त्याला मिळालेले आहेत, हे संस्कार महत्वाचे आहेत. दिशा त्याला दाखवण्यात आली आहे परमेश्वरात. तो त्याचे शब्द काय आहेत? पप्पा तुम्ही घाबरू नका, मला देणारा तो आहे, मी मागणार आहो, मी मागत आहो त्याला. कोणाला? परमेश्वराला. आणि तो देऊन राहिला. मी कुठपर्यंत मागू शकतो आणि तो कुठपर्यंत देऊ शकतो बघू. मला वाटेल त्या दिवशी मी जॉईनिंग करीन म्हणतोय. आणि म्हणून आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही प्रत्येकाने जागृत राहण्याचं कार्य, म्हणजे मुलांना जागृत करण्याचे कार्य करा परमेश्वराविषयी. कारण तुम्ही अभ्यास करत जा, फक्त अभ्यास करतो, मी अभ्यास करतो, पण परमेश्वरा कृपेला कुठेतरी विसरून जाल तर परमेश्वर तुमची मदत करणार नाही. अभ्यास करा, अभ्यास केल्या, परिश्रम केल्याशिवाय परमेश्वर सुद्धा तुम्हाला आपले गुण दाखवणार नाही. पण परमेश्वरी कृपेला समोर ठेवा आणि मग अभ्यास करा, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निवड म्हणाल किंवा तुम्ही असं म्हणाल की देगा हरी पलंगावरी, मी निवड विनंती करतो, प्रार्थना करतो, परमेश्वराला सांगतो, पण मी परिश्रम करत नाही, मी अभ्यास करत नाही, तर तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. तुम्ही परिश्रम कराल तर परमेश्वर मदत करेल, तुम्ही परिश्रम करणार नाही तर परमेश्वर तुम्हाला मदत करणार नाही. आणि म्हणून कर्म आपले चांगले असले पाहिजे. एका ठिकाणी मुंबईमध्ये एक गिरणी कामगार होता आणि मुंबईमध्ये एक गिरणी कामगार होता आणि तो गिरणी कामगार पती आणि पत्नी दोघे जण राहत होते, दोघेच राहत होते आणि त्या पती पत्नीमध्ये खूप प्रेम होतं. 20 वर्ष त्या मुंबईमध्ये राहताना त्याला झाले, पण 20 वर्षामध्ये त्याला मुलं बाळ झाले नाही झाले. त्याचा नित्यक्रम काय होता तर घरून गिरणी कामगार म्हणजे तांदळाच्या गिरणीवर काम करणारा एक कामगार आपल्या घरून सकाळी एक टिफिन घेऊन निघायचा आणि टिफिन घेऊन निघाल्यानंतर त्याच्या घराच्या बाजूला एक पान टपरी होती, त्या पान टपरीवर जायचा. पान टपरीवर गेल्यानंतर एक पान घ्यायचा, पान घेतलं की त्या दुकानदाराला तो 10ची नोट द्यायचा. 10ची नोट दिली की तो दुकानदार त्याला 2 रुपये परत करायचा. 2 रुपये परत घेतले की त्या टपरीच्या बाजूला एक भिकारी बसायचा, त्या भिकारीला तो 2 रुपये परत करायचा. दररोज घरून टिफिन घेऊन निघायचा, घराच्या बाजूला असणाऱ्या पान टपरीवर जायचा, पान टपरीवर गेल्यानंतर तिथून एक पान घ्यायचा, पान घेतलं की त्या पान टपरीवाल्याला 10ची नोट द्यायचा. 10ची नोट दिली की तो पान टपरीवाला त्याला 2 रुपये परत करायचा. 2 रुपये परत घेतले की त्या टपरीच्या बाजूला बसलेल्या एका भिकाऱ्याला तो ते 2 रुपये दान करायचा. असा नित्यक्रम त्याच्या 20 वर्षापर्यंत झाला. 20 वर्ष. आणि 20 वर्षानंतर अचानक ज्या पती पत्नीमध्ये खूप प्रेम होतं, ज्या पत्नीवर तो खूप प्रेम करत होता, तिच्याशिवाय त्याला काही सुचत नव्हतं, त्या पत्नीला कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर काय करावं काही सुचत नव्हतं, खूप रडायला लागला. कारण या जगामध्ये माझं कोणी नाही त्या पत्नीशिवाय, आणि त्या पत्नीला कॅन्सर झाला, ते मरणाच्या दारात उभी आहे. आता मी काय करावं? कारण मी रोजचे 300-400 रुपये कमवणारा तो व्यक्ती, तिला मी वाचवायचं कसं? आणि म्हणून तिला घेऊन तो दवाखान्यात गेला मुंबईमध्ये. दवाखान्यात गेल्यानंतर तिच्या निरनिराळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या आणि अंतिमतः डॉक्टरनी सांगितलं की याचे ऑपरेशन करावं लागेल
आणि ऑपरेशन करण्यासाठी 3.5 लाखाचा खर्च येईल. आता रोजचे कमावून खाणारा व्यक्ती, मजूर माणूस 3.5 लाख रुपये आणायचे कुठून? आणि म्हणून पत्नीला ऍडमिट केलं आणि पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी तो सर्वप्रथम मुंबईवरून आपल्या गावी गेला आणि गावी गेल्यानंतर आई वडिलांकडे हात पसरवला की मला पत्नीच्या उपचारासाठी काही पैशांची गरज आहे, जेवढी जमत असेल तेवढी मदत करावी. पण आई वडिलांनी एकही पैशाची मदत त्यांना केली नाही. काका काकीकडे गेला, मामा मामीकडे गेला, ज्या ज्या नातेवाईकाकडे जाता येईल त्या त्या नातेवाईकाकडे, भावांकडे गेला, बहिणीकडे गेला, कोणीही त्याला एकही रुपयाची मदत केली नाही. शेवटी रडत रडत तो मुंबईला परत आला. परत आल्यानंतर त्याला असं वाटलं की त्या पत्नीशिवाय मी 1 मिनिट राहू शकत नाही. त्या पत्नी माझ्या डोळ्यासमोर जर मरत असेल आणि त्या पत्नीला मी मरताना पाहू शकत असेल, तिला वाचवू शकत नसेल, तर मी सुद्धा जिवंत राहून काय करायचं? आणि म्हणून गोरेगाव चौपाटीवर तो गेला. गोरेगाव चौपाटीवर गेल्यानंतर त्यांनी असा विचार केला की मी सुद्धा मरून जावं, या पाण्यामध्ये उडी मारायची आणि मरून जावं असा विचार केला. रडत रडत त्या पाण्यामध्ये घुसला आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की एकदा मरण्याच्या पूर्वी एकदा मी माझ्या पत्नीला बघून घ्यावं. आणि म्हणून पुन्हा परत फिरला आणि रडत रडत तो दवाखान्यात पायी पायी जाऊ लागला. त्याच टपरीच्या समोरून जाऊ लागला, ज्या टपरीवर तो 10 रुपयाचा पान दररोज घ्यायचा, 8 रुपयाचा पान घ्यायचा. त्या टपरीच्या समोरून जाऊ लागला. त्या टपरीवाल्याने त्याला आवाज दिला, हो दादा मला इकडे या. तो गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या टपरीवाल्याने विचारलं, म्हणजे 2-4 दिवस झाले तुम्ही दिसून नाही राहिले, कुठे गेले होते? यानं सांगितलं रडत रडत, म्हणजे माझ्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे आणि ती दवाखान्यामध्ये भरती आहे. तिच्या उपचारासाठी, तिच्या ऑपरेशनसाठी मला 3.5 लाख रुपयाची गरज आहे, परंतु माझ्याकडे 1ही रुपया नाही. मी काय करावं? मला आई वडिलांपासून कोणत्याही नातेवाईकांनी 1ही रुपयाची मदत केली नाही. तेव्हा त्याचेही डोळे भरून आले आणि तो पान टपरीवाला बोलला की जर तू म्हणत असशील तर मी ही पान टपरी पूर्ण विकून टाकतो, 50-60 हजार रुपये कोणी देऊ शकतात, याला विकून तुला मी सगळे पैसे देतो. तेव्हा तो बोलला, म्हणजे 50-60 हजार रुपयात मला गरज आहे 3.5 लाख रुपयाची, आणि तू 50-60 हजार रुपयामध्ये तुझी टपरी विकशील, तुझाही भागणार नाही आणि माझाही भागणार नाही, असू दे. आणि रडत रडत तो दवाखान्यात निघाला आणि असा विचार केला की एकदा पत्नीला बघून घ्यावं. जनरल वॉर्ड मध्ये भरती होती. दरवाजावर गेला आणि दरवाजातून वाकून दुरूनच पत्नीला पाहावं, दुरून पाहावं, तिला भेटावं नाही, जवळ जाऊ नये असा विचार त्याने केला आणि दरवाजातून वाकून पाहू लागला. तसा मागेून त्या व्यक्तीच्या पाठीवर एका नर्सने हात मारला. अहो म्हणे पटकन सही करा कागदावर, तुमच्या पत्नीचं ऑपरेशन आहे. पत्नीचं ऑपरेशन आहे, पण पैसे दिले कोण ऑपरेशन करण्यासाठी? मी सांगते म्हणे अगोदर तुम्ही सही करा. यानं सही केली आणि मग विचारलं, म्हणे माझ्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे कोणी दिले? त्या दवाखान्यामध्ये अशी लंबी सराई होती, पोर्च लंबा, आणि त्या ठिकाणी तो पाय दूर असा एक व्यक्ती जात होता हळूहळू, ज्याचे केस विखुरलेले होते, कपडे फाटलेले होते. म्हणजे त्या व्यक्तीने मदत केली आहे. हा धावत धावत गेला त्या व्यक्तीकडे, त्याच्या खांद्याला पकडलं मागेऊन आणि पटकन त्याला फिरवलं. तर तो व्यक्ती कोण होता? ज्याला यानं 20 वर्षापर्यंत 2-2 रुपये दिले. तो भिकारी. आता त्याला मदत कोण केलं? त्याला मदत कोण केली सांगा जरा? कोण केली मदत? कोण केली? त्याला मदत त्या भिकाऱ्याला नाही केली, तुम्हाला वाटत असेल. त्याला मदत कोण केली? त्याच्या कर्मानी. त्यांनी जे कर्म जपले, आपले 20 वर्षापर्यंत चांगले कर्म केले, ते कर्म त्याच्या मदतीला खाऊन आले. आणि म्हणून आपले कर्म चांगले असले पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपण चांगले कर्म शिकवले पाहिजेत आपल्या मुलाबाळांना. नाहीतर आपण बसलो चर्चा बैठकीमध्ये आणि आपण भलतेच काम करत राहतो. आपला पोरगा भलतीकडे जाते, तो इकडे चहाच्या मागे धावते, कपाच्या मागे धावते आणि माईच्या लक्षात तिकडे राहते, ते दुसऱ्या बरोबर बोलते. एका ठिकाणी एक लहान मुलगा आपल्या आईच्या बरोबर अशाच सत्संगामध्ये आला आणि तिथं आल्यानंतर त्या मुलाला म्हणजे लघवी लागली आणि म्हणून तो आपल्या मम्मीने म्हणाला, मम्मी मला सोसू लागली म्हणून. आता सोसू लागले तर त्या आईला चांगलं वाटलं नाही, कारण आई चांगल्या स्टँडर्ड घरची होती. त्याने त्याच्या मुस्कटात मांडली एक थापड. म्हणजे एवढ्या लोकांमध्ये असं बोलावं लागते का? वागणूक आपण मुलांना कशी शिकते? आता मुलगा रडवले लागला, आता मी का म्हणतो म्हणते,
पण याच्यानंतर पोटी कधी बी असे तुला लागली आणि मी 4 चौकात बसली आहे तर तेव्हा मला असं म्हणावचं म्हणे का मम्मी मध्ये गाणं म्हणतात असा शब्द वापरावचा नाही. मम्मी मला गाणं म्हणावचं आहे. आणि म्हणून तो मुलगा आता जेव्हा जेव्हा असा सत्संगामध्ये गेला आपल्या आईच्या सोबत दुसऱ्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी त्याला जर सुसू लागली तर तो आपल्या मम्मीला म्हणाला मम्मी मला गाणं म्हणावचा. आता आजूबाजूला ज्या बाया बसल्या होत्या त्यामध्ये बापा बापा एवढा लहान पोरगाने याला गाणं बी म्हणता येते. खूप चांगला पोरगा खूप नाव कमवून म्हणे हा मोठा होईल जा म्हणे. आता गाणं म्हणावत्या म्हणलं का मम्मी त्याला हात धरावचा आणि बाहेर घेऊन जायची गाणं म्हणावं. गाणं म्हणून झाला का पुन्हा येऊन बसायची. असा नित्यक्रम किती दिवस चालला. आणि एक दिवस आई गावाला गेली. आई गावाला गेले आणि बापासोबत मुलगा रात्री थांबला घरी. जेवण खावण झाला आणि बापा जेव्हा झोपला रात्रीच्या 12 वाजता हा उठला पोरगा पप्पा मला गाणं म्हणावचं आहे. अरे चुपचाप झोप म्हणे. रात्रीच्या 12 वाजता काय गाणं म्हणतोस म्हणे तू झोप चुपचाप. नाही पप्पा म्हणे मला गाणं म्हणावचं आहे. तो रागवते तुला झोप म्हणलं चुपचाप. नाही पप्पा म्हणे मला गाणं म्हणावचं आहे म्हणजे म्हणावचं आहे. आता तो जोरानं ओरडला. बाप जोरानं ओरडला तुला झोपावचं आहे का नाही झोपावचं आहे. पप्पा म्हणे मला जर गाणं नाही म्हणू दिलं म्हणे तर सप्पा गाण्याने तुमचा पेट भिजवून टाकीन. आता तो वैतागला. हा म्हणते गाणं म्हणावते ना. बाप म्हणते चुपचाप झोप. शेवटी पोरानं म्हणलं पप्पा चांगला नाही होणार मला गाणं नाही म्हणू देतात. बाप काय म्हणते आता तू एक काम कर म्हणते तू खूपच इच्छा आहे ना तर मी भिंतीकडे तोंड करून झोपतो म्हणते तू माझ्या कानामध्ये गाणं म्हणून. आता असे जर वागणूक असे जर विचार आपल्या मुलांना आपण शिकवले तर आपली मुलं कोणत्या मार्गाने जातील. असेच गाणे म्हणतील ना आणि ते कानामध्ये म्हणतील नाही. म्हणून प्रत्येक सेवकांनी लहान मुलांना शिकवण देताना सावित्री आईचे विचार लक्षात घ्या की त्याने बाबा जुमदेवजी कसा घडवला. विठोबाजीचे गुण लक्षात घ्यावे की त्यांनी बाबा जुमदेवजी कसा घडवला. बाबा जुमदेवजीचे गुण लक्षात घ्या की त्यांनी डॉक्टर मनोहर कसा घडवला. सर आम्ही काकाजीनं सांगितलं राहू काकाजीनं शिवाजीचं उदाहरण दिलं सावित्री आईचं उदाहरण दिलं. म्हणजे शिकवण देताना आम्ही कसे शिकवण दिली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर याच्याकडे आम्ही कानाडोळा केला तर आमची येणारी पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. त्या पिढीला जो सुधरवायचा आहे तर मुळाकडे जा. झाड चांगला बनवायचा तर मुळाकडे जा. मूळ चांगला झाला तर घोड चांगला होईल. घोड चांगला होईल तर मूळ झाड चांगला. आणि म्हणून ही जी शिकवण आहे या शिकवणीला लक्षात घेऊन आपण सर्वांनी बाबा जुमदेवजीच्या मानव धर्माला समोर वाढवण्यासाठी प्रयत्न करूया. एवढंच बोलतो. तुम्ही सुद्धा कराल मी सुद्धा करीन. आणि आपण या ठिकाणी बोलवून आमचा मानसन्मान केला या बाबतीत सगळ्या आयोजकांचे आभार मानतो आणि आपल्या शब्दांना इथे विराम देतो. सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.